Okay. So, hi there. This is Dr. Anilunde again, dermatologist practicing in Kopargaon since last 23-24 years. So today we'll discuss something about sleep and skin disorders. म्हणजे आज आपण जे आहे झोप आणि त्वचेचे विकार याच्याबद्दल त्याचं नातं जे आहे त्याच्याबद्दल आपण जरा माहिती डिस्कस करूयात. तर झोप पुरेशी न मिळाली की त्वचेचे विकार बरेच जे त्वचेचे विकार आहेत ते वाढतात किंवा दे गेट ॲग्रवेटेड. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले झोप न झाल्यामुळं काय होतं की किंवा स्लीप डेप्रिवेशनमुळं काय होतंय की तुमचं स्टिरॉइड हॉर्मोन्स किंवा कॉर्टिझॉल लेवल अप राहते, जेणेकरून तुमची इम्युनिटी डाऊन होते आणि मग तुम्ही इन्फेक्शन्सला बळी पडतात. त्याचबरोबर झोप पुरेशी न झाल्यामुळे आपले जे काही त्वचेचे विकार आहेत, जसे की सोरियासिस, एक्झिमा म्हणजे इसब, आर्टिकेरिया, काहींना शीतपित्त, गांध्या आणि काहींना त्वचेचे म्हणजे पिंपल्स जे तारुण्य पिटिका, हे जे प्रकार आहेत, हे जे त्वचेचे विकार आहेत, पुरेशी झोप न मिळाल्याने हे सगळ्या गोष्टी वाढतात. तर सर्वांनी हे कृपया लक्षात घेणे, त्वचेचे विकार ज्यांना ज्यांना आहेत आणि पुरेशी झोप 7-8 घंटे मिळेल याच्यावरती आपलं लक्ष दिलं पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. खास करून सोरायसिस, एक्झिमा, पिंपल्स, मुलींमध्ये PCODचे प्रॉब्लेम्स असणाऱ्या मुली अँड इवन दॅट ॲड्स टू स्ट्रेस रिलेटेड किंवा झोप न झाल्यामुळं हेअरफॉल, केस गळती देखील वाढते. तर पुरेशी झोप घेण्यासाठी काही आपण स्लीप हायजीन फॉलो केली पाहिजे. म्हणजे 7-8 घंटे रेग्युलर टायमिंग्सला झोपणं खूप महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स 100% आजकालच्या धावपळीच्या किंवा आजकालच्या युगामध्ये शक्य नाही की यू गो टू स्लीप परफेक्ट त्याच टाईमला परफेक्ट तुम्ही जसं पूर्वीचं लोकांचं रेग्युलेटेड होते स्लीप सायकल वगैरे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये शक्य नाही. बट वी शुड ट्राय टू फॉलो 80-20% प्रिन्सिपल. जसं मी काय म्हणतो 70-80% टाईम हेल्दी डाएट, हेल्दी स्लीप, हेल्दी लाईफस्टाईल यू शुड ट्राय टू फॉलो. 20-30% टाईम इट्स ओके ना होता बिकॉज ऑफ टुडेज लाईफस्टाईल्स. आजकालच्या जीवनशैलीमध्ये ते शक्य नाही होत. पण 70-80% प्रमाणात वी शुड ट्राय टू फॉलो दिस थिंग. झोप वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे. पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काही गोष्टी वी कॅन फॉलो, की जसं रात्री लवकर झोपण्यासाठी हे जो ब्लू लाईट आहे किंवा मोबाईल, TV, लॅपटॉप हे गॅजेट्समधनं जे काही लाईट प्रकाश आपल्या डोळ्यावरती पडतो, त्याच्यामुळं मेलाटॉनिन सिक्रीट होत नाही. आपला ब्रेन जो आहे इट डझंट गो इन टू रेस्टिंग मोड, इट ऑपरेट्स इन अ हायपर ॲक्टिव्ह मोड. तर त्यासाठी झोपण्याच्या 1-1.5 तास अगोदर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत रिलेटेड टू युअर मोबाईल, TV, लॅपटॉप, टॅब्स, ब्लू लाईट एक्सपोजर हे आपण झोपण्याचे 1.5 तास अगोदर ते बंद केलं पाहिजे. इफ यू वॉन्ट टू स्लीप बाय 10 o'clock तो साधारण 8-8:30ला हे टाळलं पाहिजे, ते बंद केलं पाहिजे लाईट. दॅट इज वन थिंग. अँड समथिंग व्हॉट वी कॅन डू इज ज्या गोष्टींमध्ये ट्रिप्टोफॅन आहे, अमायनो ॲसिड आहे, अशा गोष्टींचं सेवन करणे. त्याचे त्यात जे आपले आयुर्वेदानुसार जे काय होतं पूर्वी झोपण्यापूर्वी गावरान गाईचं तूप घालून दूध घेणे, हळदीचं दूध वगैरे, दॅट इज क्वाईट सायंटिफिक. हळद इज गॉट कुर्कुमिन विच इज अँटी इन्फ्लेमेटरी. सेकंडली घी घेतला, दुधामध्ये गावरान गाईचं मिळालं पाहिजे, पण ते प्युअर घी जर मिळालं तर दॅट एड्स इन स्लीपिंग. सो ह्या काही गोष्टी आहेत दॅट यू कॅन फॉलो. आणि रात्रीचं जेवण जरा लेट करायचं नाही. मग इफ यू टेक लेट डिनर, लेट जेवलात की बॉडी हॅज टू स्पेंड लॉट ऑफ एनर्जी फॉर डायजेस्टिंग दॅट, आणि त्याच्यामुळे देखील झोपेचं तंत्र जे आहे ते बिघडतं. सो दीज आर सम टिप्स व्हॉट वी शुड फॉलो विथ रिलेटेड टू स्लीप अँड स्किन डिसऑर्डर्स. झोप आणि त्वचेच्या विकारांसाठी ह्या गोष्टी पालन करणं किंवा वी शुड ट्राय टू फॉलो दिस थिंग मीन